सध्या संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या असून त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात अजून एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार. शुक्रवारी सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणावर सुनावणी झाली. त्यात सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल दिला नसला तरी 31 जानेवारीच्या आधी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत याची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र आधी महानगरपालिकेच्या निवडणुका होणार की जिल्हा परिषद हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. त्यामुळे सर्वत्र संभ्रम दिसून येत आहे. सध्याच्या स्थितीचा अभ्यास केल्यास जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी प्रभाग निश्चिती पूर्ण झाली असून त्या ठिकाणी मतदारसंघांचे आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सुद्धा आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी लागणारी प्रारूप मतदार यादी अजूनही प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे ती यादी प्रसिद्ध करून त्यावर पुन्हा हरकतींचा निपटारा आणि पुन्हा अंतिम मतदार यादी जाहीर करणे यासाठी निवडणूक आयोगाला 15 ते 21 दिवस लागू शकतात. त्यामुळे जरी 1 डिसेंबरला जिल्हा परिषद निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली तरी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यासाठी 15 ते 24 डिसेंबरपर्यंतचा कालावधी लागू शकतो. जर 24 डिसेंबरला निवडणुका जाहीर झाल्यास जानेवारी महिन्यातील शेवटच्या रविवारी मतदान आणि त्यानंतर मतमोजणी असा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. याची शक्यता सर्वाधिक असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे. त्याउलट महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून 22 डिसेंबरपर्यंत बूथ निश्चिती करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आधी महानगरपालिकेच्या निवडणुका होणार अशी चर्चा सर्वत्र जोरदार सुरू आहे. मात्र महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्यासाठी अजूनही महापौर पदाचे आरक्षण सोडती झालेले नाहीत. त्यामुळे अजूनही शंकेला थोडा वाव मिळत आहे. मात्र जाणकारांच्या मते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण ज्या दिवशी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्याच दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. याची शक्यता सर्वाधिक असून निवडणूक आयोगाने त्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. निवडणूक आयोग डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करू शकतो. पहिल्या 2.5 वर्षासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यास महानगरपालिकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊ शकते. मात्र सद्यस्थितीत दोन्ही निवडणुका लवकरात लवकर घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. पण जर निवडणूक कार्यक्रमांची क्रमवारी बघितली तर महानगरपालिकेच्या निवडणुका लगेच घेणे शक्य आहे आणि जिल्हा परिषद निवडणुका घेण्यासाठी मतदार यादी निश्चित करण्यासाठी कालावधी देणे आवश्यक आहे. आमच्या अंदाजाप्रमाणे जर निवडणूक आयोगाने महानगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वी जाहीर केल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण त्यासाठी असणारी अनुकूल परिस्थिती सध्या दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं, कोणत्या निवडणुका आधी होतील, महानगरपालिका की जिल्हा परिषद? ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या विशाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.